जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। झोपडपट्टीधारकांना निवासी पट्ट्यांसाठी शिवसेना शिंदे गट आक्रमक। सेलू नगरपंचायत हद्दीतील वॉर्ड क्रमांक 4 मधील शमशान घाटाजवळ राहणाऱ्या सुमारे 100 झोपडपट्टीधारक कुटुंबांना निवासी पट्टे देण्याची मागणी आता तीव्र झाली आहे। या मुद्द्यावर शिवसेना शिंदे गट आक्रमक भूमिका घेत मैदानात उतरले आहे। या संदर्भात विधानसभा संघटक रोशन राऊत व तालुका प्रमुख रोशन कोंबे यांनी तहसीलदार, नगरपंचायत मुख्याधिकारी तसेच खासदार अमर काळे यांना निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली आहे। वार्ड नंबर 4 सेलू शहरातील प्रभाग क्रमांक 2 या ठिकाणी सातत्याने तिथे 100च्या वर कुटुंब त्या ठिकाणी स्थायी आहे आणि ते जवळपास 1993 ते 92 पासून ते त्यांचं तिथं वास्तव्य राहिलेलं आहे। करिता ते जागा महसूल विभागाची असून त्यावर लवकरात लवकर माननीय तहसीलदार मॅडम आणि संपूर्ण महाराष्ट्र शासन यांनी स्वतः दखल घेऊन या ठिकाणी काय सकारात्मक पद्धतीने कारवाई करून त्यांना पट्टे वाटपाचा आपण कार्यक्रम घेऊ शकतो त्यावर संदर्भात आम्ही निवेदन तहसील कार्यालयाला आम्ही सादर केले। या निवेदनानुसार संबंधित कुटुंबे 1996 पासून त्या ठिकाणी वास्तव्यास असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे, मात्र अद्याप त्यांना अधिकृत निवासी हक्क मिळालेले नाहीत। त्यामुळे घरकुल, पाणी, वीज यासारख्या मूलभूत सुविधांपासून ते वंचित राहत असल्याचे नमूद करण्यात आले। शासनाच्या अतिक्रमण नियम धोरणानुसार 1 जानेवारी 2011 पूर्वी अस्तित्वात असलेली निवासी अतिक्रमणे नियमित करण्याची तरतूद आहे। मतदार यादी, वीज बिल, आधार कार्ड यासारख्या कागदपत्रांच्या आधारे पात्रता निश्चित करता येऊ शकते। या निकषानुसार संबंधित कुटुंबे पात्र असल्याचा दावा करण्यात आलाय। प्रशासनाने तातडीने पाहणी करून पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करावी व किमान 100 कुटुंबांना निवासी पट्टे मंजूर करावेत अशी मागणी करण्यात आलेली आहे। या निवेदनामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आशा निर्माण झाली असून प्रशासन लवकरच सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। रोशन वांदिले, जनसंग्राम न्यूज, सेलू।